यंदा 2026मध्ये चैत्र पौर्णिमा कधी आहे? चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका. चैत्र पौर्णिमेला महत्त्वाचे उपाय करा. ते उपाय कोणते आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा चैत्र पौर्णिमा 2 एप्रिलला गुरुवारी साजरी केली जाईल. कारण पौर्णिमा तिथी 1 एप्रिलच्या सकाळी सुरू होऊन 2 एप्रिलच्या सकाळी संपेल आणि चंद्रोदय 2 एप्रिलच्या संध्याकाळी होईल. या दिवशी भगवान विष्णू, लक्ष्मी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते. तसेच सुखसमृद्धीसाठी लक्ष्मीपूजन, दीपदान आणि गंगा स्नान महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी केलेले पुण्य अधिक पटीने वाढले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमेचे महत्त्व. हनुमान जयंती. अनेक ठिकाणी चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते. तसेच लक्ष्मीपूजन. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी येते. या दिवशी पवित्र स्नान. या दिवशी नद्यांवर स्नान करणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. चित्रगुप्त पूजा. काही ठिकाणी या दिवशी चित्रगुप्ताची पूजा करून पापांतून मुक्तीसाठी प्रार्थना केली जाते. चैत्र महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा. हनुमान जयंती जवळपास याच काळात येते. मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या दिवशी केलेले पुण्य अनेक पटीने वाढले जाते. चैत्र पौर्णिमेला करायचे उपाय. तुळशीजवळ दिवा. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि 5 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घाला. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. या दिवशी लक्ष्मीला खीर अर्पण करा. देवी लक्ष्मीला पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करा. यामुळे आर्थिक चणचण दूर होते. तसेच चंद्र अर्घ्य. रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य दिल्याने मानसिक शांती आणि सर्व दोष दूर होतात. तसेच दानधर्म. गरजू लोकांना दूध, तांदूळ किंवा कपडे दान करा. या दिवशी 11 लवंगांचे अर्चन म्हणजेच कुलदेवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर 21 लवंगा अर्पण करून सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. असे मानले जाते की चैत्र पौर्णिमेला मांसाहार, तामसिक भोजन, वादविवाद आणि ज्येष्ठांचा अपमान टाळावा. तसेच काळे कपडे घालू नयेत. या दिवशी सत्यनारायण पूजा किंवा कुलदेवतेची सेवा करावी आणि गरिबांना दान करावे. लक्ष्मी प्राप्तीसाठी 11 शंख अर्पण करणे पवित्र मानले जाते आणि मानसिक शांततेसाठी चंद्राला अर्घ्य देणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी चंद्राला अर्घ्य नक्की द्या. चैत्र पौर्णिमेला चुकूनही करू नका या गोष्टी. मांसाहार आणि तामसिक अन्न. या पवित्र दिवशी मांस, मासे किंवा दारूचे सेवन करू नये. यामुळे नकारात्मकता येते. घरात अंधार ठेवू नका. या दिवशी घरात अंधार ठेवू नका. विशेषतः संध्याकाळी घराचे कोपरे प्रकाशित ठेवायचे आहेत. या दिवशी अनादर टाळायचा आहे. महिला, मुले किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये. या दिवशी काळे कपडे टाळणे महत्त्वाचे आहे. पूजेच्या वेळी किंवा या दिवशी काळे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे हे नक्की टाळायचे आहे. या दिवशी कर्ज घेणे. या दिवशी पैशाचे मोठे व्यवहार करणे टाळायचे आहे. या दिवशी घरात भांडणे करणे, नकारात्मक बोलणे, मांसाहार आणि मद्यपान करणे, देवघर अस्वच्छ ठेवणे किंवा रात्री उशिरा झोपणे या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.